सत्य म्हणजे काय? जे डोळ्यांना दिसतं की जे आपल्याला परंपरेनं सांगितलं जातं ते? मित्रांनो, 19व्या शतकात धर्म आणि देवाच्या नावाखाली माणसांची प्रचंड लूट होत होती. सामान्य माणूस अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होता. अशा वेळी एक गर्जना झाली. सर्वसाक्षी जगतपत्ती, त्यासी नकोच मध्यस्थी. म्हणजेच ज्याने हे जग निर्माण केलंय त्या ईश्वराशी संवाद साधायला आपल्याला कोणत्याही दलालाची किंवा मध्यस्थाची गरज नाही. आजच्या भागात आपण पाहणार आहोत 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची ती धगधगती वैचारिक क्रांती. 24 सप्टेंबर 1873 पुण्यात ज्योतिरावांनी आपल्या सहकाऱ्यांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा केवळ एक गट नव्हता, तर ती एक होती वैचारिक प्रयोगशाळा. त्या काळात समाजात दोन गट होते. एक जो शोषण करत होता आणि दुसरा जो शोषण सहन करत होता. ज्योतिरावांनी ओळखलं की ही गुलामगिरी केवळ शारीरिक नाहीये, ती मानसिक आहे. जोपर्यंत माणसाच्या मनातून भय आणि अंधश्रद्धा निघत नाही तोपर्यंत तो मुक्त होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी ईश्वराला म्हणजेच निर्मिक म्हणजे निर्माण करणारा म्हटलं आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कर्मकांडांना थेट आव्हान दिलं. सत्यशोधक समाजाचा सर्वात मोठा प्रहार होता पुरोहितशाहीवर. ज्योतिरावांनी विचारलं, जर सूर्य सर्वांना प्रकाश देतो, वारा सर्वांना हवा देतो, तर देवाचा आशीर्वाद मिळवायला एखाद्या मध्यस्थाची फी का भरावी लागते? आणि त्यांनी कृती करून दाखवली. 25 डिसेंबर 1873 रोजी त्यांनी पुण्यात पहिला सत्यशोधक विवाह लावला. यामध्ये कोणताही भट पुरोहित नव्हता. मंत्र संस्कृतमध्ये नाही तर साध्या मराठीत होते. वधू आणि वराने एकमेकांना दिलेल्या शपथा होत्या, एकमेकांचा आदर करण्याच्या आणि समतेने जगण्याचा. हा विचार त्या काळी इतका प्रगत होता की आजही आपण कोर्ट मॅरेज करताना याच मूल्यांचा आधार घेतो. सत्यशोधक समाज हा केवळ एका जातीचा नव्हता. यामध्ये मुस्लिम बांधव होते, ख्रिश्चन होते, मराठा, माळी, कुंभार आणि दलित समाजातील लोकही होते. ज्योतिरावांचा हा लढा मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी होता. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात लिहिलंय की सत्य हेच सर्वांच्या सुखाचे मूळ आहे. त्यांनी स्त्रियांना आणि शूद्रातिशूद्रांना या समाजात बरोबरीचे स्थान दिले. हा समाज म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची पहिली पायरी होती. ज्योतिरावांनी शिकवलं की आपली बुद्धी गहाण ठेवू नका, प्रश्न विचारा, तर्क करा आणि मगच स्वीकार करा. हाच खरा सत्यशोधक विचार आहे. मित्रांनो, ज्योतिरावांनी धर्माच्या नावाखाली होणारी लूट थांबवली, पण समाजातला एक मोठा घटक अजूनही दुःखात होता. तो म्हणजे बळीराजा. ज्या शेतकऱ्याच्या जीवावर जग चालतं तो शेतकरी सावकारी पाशात आणि सरकारी करात का भरडला जात होता? महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी कोणता आसूड उगारला? पाहायला विसरू नका उद्याचा तिसरा भाग, शेतकऱ्यांचा आसूड, कृषी क्रांतीचा जाहीरनामा. धन्यवाद.